हिंदवी स्वराज्य न्यूज, जनतेसाठी एक पाऊल पुढे। बोलेरो वाहनासह 17,51,000चा गुटखा जप्त। जिंतूर पोलिसांचे गुटखा माफियांवर मोठी कारवाई। जिंतूर येथील पोलीस पथकाने शिवाजीनगर येथील एका मंगल कार्यालय परिसरात दिनांक 22 मार्च शुक्रवार रोजी रात्री 11:30च्या सुमारास बोलेरो पिकअप वाहनात असलेला 10,58,000चा गुटखा जप्त केला आहे। सदरील वाहन ताब्यात घेतले असून जप्त केलेल्या वाहनांसह गुटखा मिळून एकूण मुद्देमाल 17,58,000 रुपये किमतीचा आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद बनसोडे यांच्या फिर्यादीवरून नवनाथ शहाजी डोबे यांच्यावरती गुन्हा दाखल केला आहे। वाहनामध्ये 10,58,400 रुपयांचा गुटखा होता। वाहनासह एकूण 17,58,400 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे। सदर प्रकरणी एकावर जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सहपोलीस निरीक्षक आनंद बनसोडे, पोलीस अंमलदार मुरकुटे, होमगार्ड बुधवंत, सय्यद अनवर कामिटे यांच्या पथकाने कारवाई केली आहे। पोलिसांनी MH22 AN 1581 या क्रमांकाची संशयित वाहन थांबवून त्यांची पाहणी केली असता सदर वाहनात गोवा गुटखा मिळून आला। पोलिसांनी या वाहनातून 10,58,400 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे। तसेच 7 लाखांचे एक वाहनही ताब्यात घेतले आहे। सहपोलीस निरीक्षक आनंद बनसोडे यांच्या फिर्यादीवरून नवनाथ शहाजी डोबे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सहपोलीस निरीक्षक सय्यद करत आहेत। जिंतूर पोलिसांनी केलेल्या मोठ्या गुटखा कारवाईने गुटखा माफियांचे धाबे दणाणलेले असून या कारवाईची वचक या माफियांवर बसली आहे। अशा प्रकारच्या कारवाया गंगाखेड तालुक्यात होणे अपेक्षित असून मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री होत असल्याचे दिसून येत आहे। गंगाखेड तालुक्यात व शहरात ठिकठिकाणी गुटखा विक्री होतो आहे। मात्र याकडे गंगाखेड पोलिसांचे साफ दुर्लक्ष असून नागरिकांत गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी पुढे येत आहे। वृत्तसंकलन विभाग, हिंदवी स्वराज्य न्यूज, परभणी।